नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. उपस्थित सर्व शील संपन्न श्रद्धावान उपासक उपासिका तसेच बालक बालिका यांना नमो बुद्धाय जय भीम. कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आपण सर्वप्रथम 3 रत्नांचे अनुसरण करूया. त्यासाठी मी सर्वांच्या वतीने आदरणीय निलिमा गणवीर यांना विनंती करते की त्यांनी ती अनुसरण करावे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. साधु साधु साधु. आज आपण या मालिकेचे 47वे पुष्प घेऊन आलो आहोत. तेव्हा आपण सर्वांनी शांत चित्ताने, शांत आणि एकाग्र चित्ताने या बुद्धवाणीला श्रवण करावे, ग्रहण करावे ही आपणास नम्र विनंती करत आहोत. आजचे आपले मार्गदर्शक आहेत आदरणीय सुरेश माटे सर. त्यांचा मी थोडक्यात परिचय देते. सरांचे शैक्षणिक पाली साहित्यामध्ये खूप पदव्या आहेत. जसं त्यांनी पाली MA पाली साहित्यामध्ये MA PhD MPhil आणि त्यांनी आताच PhD चा प्रबंध देखील सादर केला आहे. तर त्या प्रबंधाचं नाव आहे द कॉन्सेप्ट ऑफ देवा इन पाली लिटरेचर. सरांनी आपल्या धम्म साकच्यावरतीच धम्मपद अठ्ठकथावरती देखील मार्गदर्शन केलेले आहे आणि जातक वंदनावरती देखील मार्गदर्शन केलेले आहे. इतका मी थोडक्यात सरांचा परिचय देऊन सरांना त्यांचे जे आजचा विषय आहे परोसहस्र जातक वंदना यावर सरांनी मार्गदर्शन करावे असे मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने नम्र विनंती करत आहे. सर. नमो बुद्धाय. आजच्या विषयाला सुरुवात करण्या अगोदर तथागत सम्यक संबुद्धांना वंदन करतो, बाबासाहेबांच्या स्मृतीलाही वंदन करतो आणि मी आजच्या या व्याख्यानाला सुरुवात करतो आहे. तर माझा जो विषय आहे तो आहे परोहस्स जातक. परोहस्स जातक. तर याच्यामध्ये मराठीत भाषांतर करताना काही लोकांनी आचार्यांची अंतिम वचन असं त्याचं भाषांतर केलं, ते काहीही असू द्या. तर ही जी कथा आहे ही कथा सुरू होते की तथागत बुद्ध चेतवन विहारामध्ये विहार करत आहेत आणि त्यावेळेस एक सामान्य प्रशिक्षित व्यक्ती काही प्रश्न विचारतो आणि त्याच्या उत्तरादाखल बुद्धांनी ही कथा जनमानसांना, भिक्खू संघाला उद्देशून हे बोललेले आहेत. तर झालं असं की एकदा धम्मसभेमध्ये सर्व भिक्षू एकत्र आलेत नेहमीप्रमाणे आणि ते सारिपुत्त स्थविरांची प्रशंसा करताना किंवा त्यांची प्रशंसा करायला लागले. औसो बुद्धांचा उपदेश धम्मसेनापती सारिपुत्तांनी अत्यंत विस्तारपूर्वक त्यांनी समजून सांगितलेलं आहे. अशा पद्धतीची त्यांची चर्चा सुरू होती आणि मग बुद्ध त्या ठिकाणी जातात आणि भिक्षूंना विचारतात की भिक्खूंनो, काय चर्चा सुरू आहे. आता इथे थोडस ट्विस्ट असं आहे की बुद्ध हे अनुत्तर सत्ता आहेत. त्यांच्याकडे विविध प्रकारच्या विद्या आहेत, विविध प्रकारचे बल आहेत
परचित्त ज्ञान विशेष करून, तरीही बुद्ध असं का विचारतात, हा एक प्रश्न उपस्थित होतो. तर बुद्ध नेहमी कुठलीही कथानक पुढे नेत असताना सहजपणे, जणू काही त्यांना काही माहीत नाही अशा पद्धतीने, कुठलंही आपलं वर्चस्व न गाजवता सहजतेने ते भिक्खू संघाला विचारणा करतात की तुम्ही काय चर्चा करत होता. आता जेव्हा की आपल्याला हे माहित आहे की बुद्धांकडे परिचित ज्ञान आहे, तरीही बुद्ध किती समतेनं भिक्खू संघासोबत इंटरॅक्शन करत होते हे आपल्याला दिसून येते. तर भिक्खूंनी सांगितलं की अशी चर्चा सुरू होती सारीपुत्ता संदर्भात, आणि असं सांगताच भगवान गौतम बुद्ध म्हणाले की भिक्खूंनी अशी चर्चा चालू आहे असं जेव्हा भिक्खू संघ बुद्धांना सांगतात, तर तेव्हा बुद्ध म्हणतात की भिक्खूंनो, सारीपुत्त याच वेळी नव्हे तर यापूर्वीही माझे कथन विस्तारानं ते समजून सांगत असत. हे सांगून त्यांनी पूर्वजन्माची कथा विशद केली. आपण पाहतो की सारीपुत्त आणि मुगलायन जेव्हा भिक्खू संघामध्ये प्रतिष्ठित होत असतात, तर बुद्ध त्यांच्या संदर्भात एक भाकीत करतात की हा माझा अग्रशिष्य होईल. कारण की पूर्वजन्माचं ते संचित असतं की प्रत्येक असं म्हणूया की जन्मामध्ये त्यांची सोबत राहिलेली असते, आणि दरवेळेस त्यांनी सारीपुत्ताने बुद्धांचं जे काही त्यांचं उपदेश आहे किंवा बोधिसत्वाचा जो काही उपदेश आहे तो त्याचं त्यांनी विश्लेषण केलं असतं. त्याच्यामुळं जेव्हा बुद्ध म्हणून बुद्धाचं अस्तित्व या जगतामध्ये येते, तर त्यावेळेस सारीपुत्त सुद्धा जन्माला येतात, आणि तशाच पद्धतीची भूमिका ते वर्तमानामध्ये सुद्धा आपल्याला बजावताना आपल्याला दिसतात. म्हणून बुद्ध असं सांगतात की पूर्वजन्मीची कथा की तो कसा होता पूर्वीच्या काळी. मग बुद्ध आता कथानकाला सुरुवात करत असताना म्हणतात की पूर्वीच्या काळी वाराणसी येथे ब्रह्मदत्त राजा राज्य करीत होता, आणि राज्य करीत असताना बोधिसत्व एका उदीच्या ब्राह्मण कुळामध्ये उत्पन्न होऊन तक्षशिला येथे जाऊन सर्व विद्या प्राप्त केले. तर आपण पाहतो की निदान कथेमध्ये सुद्धा बोधिसत्व जेव्हा दीपंकर बुद्धांकडे जातात आणि त्या चिखलामध्ये आपलं शरीर लेटून देतात आणि अशी भावना करतात की मला तथागत सम्यक संबुद्धांसारखंच व्हायचं आहे, त्यावेळेसही बोधिसत्व आपल्याला अशी दिसतात की 5 अभिज्ञानी परिपूर्ण. परंतु त्यांचं जे ध्येय असतं ते अर्हत्व प्राप्तीचं नसतं, तर त्यांचं जे ध्येय असतं ते उदात्त ध्येय असतं की त्यांना सम्यक संबुद्ध व्हायचं असतं. आणि दीपंकर बुद्ध त्यांचं भाकीत करतात की 4 असंख्य 1,00,000 कल्पानंतर तू भविष्यामध्ये बुद्ध होशील. तर इथे बुद्ध स्वतःबद्दल सांगतात की पूर्वीच्या काळी वाराणसी येथे ब्रह्मदत्त राजा राज्य करीत असताना बोधिसत्व एका उदीच्या ब्राह्मण कुळात उत्पन्न होऊन तक्षशिला येथे जाऊन सर्व विद्या प्राप्त केल्या. म्हणजे अनेक जन्म हे काय करत होते, तर पारमिता ज्या असतात त्या पारमितांचा हे संग्रह करत असतात. पारमिता 3 प्रकारे प्राप्त करतात. सुरुवातीच्या कालावधीमध्ये, मध्य कालावधीमध्ये आणि शेवटच्या कालावधीमध्ये. सुरुवातीच्या कालावधीमध्ये सर्वसाधारण पारमिता असतात. मध्य कालावधीमध्ये ज्या पारमिता असतात त्याला उपपारमिता आपण असं म्हणतो, आणि अंतिम कालावधीमध्ये म्हणजे आता बुद्धत्व प्राप्तीचा काळ जवळ येत आहे, त्यांच्या जीवनाचा जो आलेख आपण जर पाहिला 4 असंख्य 1,00,000 कल्पांमध्ये, त्याला 3 भागामध्ये आपण डिवाइड करायचं, आणि शेवटचा जो कालखंड आहे त्याच्यामध्ये ते परमार्थ पारमिता पूर्ण करताना आपल्याला दिसतात. तर या ठिकाणी या कथेमध्ये सुद्धा आपल्याला असं दिसतं की पूर्वीच्या जन्मामध्ये सुद्धा बोधिसत्व 5 प्रकारच्या अभिज्ञा आणि 8 समापती प्राप्त करून हिमालयात राहू लागला. आता या 5 अभिज्ञा म्हणजे काय? एखादा व्यक्ती अरहंत होतो किंवा त्या मार्गावर आरूढ झालेला असतो, किंवा स्वतःपन्न एखादा व्यक्ती होतो, हळूहळू तो स्वतःपन्न सगदागामी आणि अनागामी होण्याचा जो मार्गावर असतो, तर त्यांना ध्यानातूनच काही रिद्धिबल प्राप्त होत असतात, ज्याला अभिज्ञा आपण म्हणतो.
आता वेगवेगळ्या प्रकारचे रिद्धिबल म्हणजे काय किंवा पंच अभिज्ञा म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये पहिलं आहे इद्धिबल, म्हणजे पाण्यावरून चालणं, आकाशातून चालणं, भिंतीतून जाणं, उडत जाणं, हे सगळे रिद्धिबल आहेत, जे ज्ञान इतकं सूक्ष्म 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 होत जाते की शरीरासह मन त्याला त्या ठिकाणी घेऊन जातं. आपण पाहतो की काही उदाहरणं आपल्याला असे माहीत पडतात की बुद्ध श्रीलंकेला आकाश मार्गे गेल्याचे 3 वेळा असे प्रसंग आपल्याला महावंसामध्ये दिसतात, परंतु आपण त्याची फारशी चर्चा करत नाही. आणि हे जे विषय आहेत हे थोडेसे हायर स्टडीज मध्ये येतात, त्याच्यामुळे सर्वसामान्यांना यांच्या संदर्भात काही माहिती नसतं. तर हे पहिलं रिद्धिबल असतं. दुसरं दिव्य सोत. दिव्य सोतामध्ये काय असतं की एखादी घटना बुद्ध किंवा एखादा बोधिसत्व जो बलप्राप्त असतो पंच अभिज्ञेने, तो काय करतो की एका ठिकाणी बसून संपूर्ण ब्रह्मांडांचं निरीक्षण करतो आणि कुठे काय चर्चा आहे हे तो ऐकू शकतात कानाने. अंतरिक्षामध्ये होणारी एखादी चर्चा सुद्धा आपल्या कानाने ते ऐकू शकतात. ते बल म्हणजे दिव्य सोत. आणि दिव्य चक्षु म्हणजे काय, तर प्रत्यक्ष ब्रह्मांडामध्ये काय घडत आहे ते आपल्या डोळ्याने ते पाहतात आणि जिथे गरज असेल त्या ठिकाणी ते तात्काळ पोहोचतात आणि त्याला सन्मार्गावर स्थापित करतात. त्याचे एकमेव उदाहरण म्हणजे काय, तर अंगुलीमाल. बुद्ध एका ठिकाणी बसून उद्या होणाऱ्या घटना काय असतील किंवा कुणाला मदतीची गरज आहे ते आपल्या दिव्य चक्षुने पाहतात आणि तात्काळ ते त्या ठिकाणी पोहोचतात. तर दिव्य चक्षु. दुसरं म्हणजे चौथं पूर्वजन्माचं ज्ञान. तर बोधिसत्वाकडे ते पण ज्ञान असते की पूर्वीच्या जन्मामध्ये मी कुठे होतो, आता कुठे आहे. तर ह्या ज्या बाबी असतात या ध्यानामधून प्राप्त होत असतात. याच्यामध्ये काही चमत्कार वगैरे काही नाही, परंतु तुमचं मन इतकं सूक्ष्म सूक्ष्म प्युरिफाय होत जातं. म्हणून आपण असं म्हणतो ना की मन काय करायचं आपल्याला, तर मनाला परिशुद्ध करायचं आहे. तोच धम्म आहे. परिशुद्ध जेव्हा होते तर त्याच्यामध्ये जे डिफाईलमेंट्स असतात, राग असेल, द्वेष असेल, मोह असेल, त्याला काढून टाकायचं असतं आणि चित्त परिशुद्ध करायचं असतं. ठीक आहे. आणि त्याच्यामुळं काय होतं की त्यांना ह्या सर्व अभिज्ञा प्राप्त होत असतात. ज्या प्रमाणामध्ये त्यांचं माइंड प्युरिफिकेशन झालं असेल त्या प्रमाणामध्ये त्यांना अभिज्ञा प्राप्त होत असतात. त्याच्यानंतर आश्रय क्षय, की त्यांना पाहिजे तर ते तात्काळ अरहंत होतात. म्हणजे जसं आपण पाहतो की दीपंकर बुद्धांच्या समोर बोधिसत्व जेव्हा त्यांनी शरीर आपलं झोकून दिलं होतं चिखलामध्ये आणि अशी भावना केली होती की त्यांनी त्यांच्या पाठीवरून चालत पुढे जावं, तर तो त्यांचा त्याग आहे, परमार्थ भावना त्याला आपण म्हणूया. की ती जी भावना आहे की सम्यक संबुद्ध होण्याची जी इच्छा आहे ती किती जबरदस्त आहे. त्याच्यासाठी काही त्याग करायची त्यांची तयारी असते असं आपल्याला दिसतं. तर त्यावेळेस बुद्ध समोर असताना तात्काळ ते अनंत होऊ शकत होते, परंतु त्यांचा जो संकल्प होता तो सम्यक संबुद्ध होण्याचा होता, त्याच्यामुळे ते अनंत झालेले नाहीत. तर हे ज्ञान सुद्धा त्यावेळेस त्यांच्याकडे होतं, हे आपल्या लक्षात येतं. तर आपण असं पाहतो की या कथेमध्ये की विषय भोग सोडून ऋषी प्रवज्या अनुसार प्रवजित होऊन 5 अभिज्ञा आणि 8 समापती प्राप्त करून हिमालयात राहू लागला. म्हणजे बोधिसत्व अवस्थेमध्ये बुद्ध कसे होते हे याच्यावरून आपल्याला कळतं. आता समापती म्हणजे काय, तर समापती म्हणजे ज्याच्यामध्ये काया वाचा मनाचं जे कार्य असतं ना ते पूर्ण थांबलेलं असतं सर्वसामान्य माणसाचं. म्हणजे मृत व्यक्ती आपण पाहतो ना, आपल्याला काय दिसतं की काया वाचा मन त्याची सर्व प्रकारची कार्य थांबलेली असतात, जीवन संपलेलं असते, शरीराच्या ज्या काही क्षमता असतात त्या नष्ट होतात. परंतु जेव्हा आपण
एखादा अनागामी व्यक्ती असेल, एखादा अरहंत असेल तर त्यांना हे फार शक्य आहे. तर निरोध समापत्तीमध्ये काय असतं की एखादा भिक्षू काया वाचा मनाचे कार्य थांबवतो, ते थांबतात, परंतु जीवन मात्र संपत नाही. शरीराची उष्णता, शरीराची क्षमता त्यांची काय नष्ट होत नाही. आणि ध्यानाद्वारे ही अवस्था त्यांनी विकसित केली असते, ज्याच्यामध्ये काया वाचा मनाचे क्रियाकलाप जे आहेत ना ते तात्पुरते थांबतात. आणि 8 ध्यान प्राप्ती ज्याला असते, ज्याने 8 प्रकारचे ध्यान प्राप्त केले, 4 रूप लोकाचे 4 अरूप लोकाचे, त्यांनाच ही निरोध समापत्ती ही ध्यानाची एक अवस्था त्यांना प्राप्त होत असते. त्याला संयवेदतीय निरोध असं म्हटलं जातं. आणि याचे संदर्भ आपल्याला महावेदल्य सुत्तामध्ये वगैरे बरेचसे दिसतात. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की हे बल वगैरे वेगवेगळे जे असतात ना, हे तुम्हाला सामय्य फलसुत्त तुम्ही जर वाचलं तर बुद्ध कशा पद्धतीनं ते समजून सांगतात. आणि अजातशत्रू ते कसं समजून घेतो की एखादा व्यक्ती जेव्हा श्रामणेर होतो किंवा भिक्षू होतो तर त्याला काय फायदा होतो सामय्य फलसुत्तामध्ये. तर मग बुद्ध सांगतात की भिक्षू कसा असतो, तो कशा पद्धतीने पुढे जात असतो, त्याला निरोध म्हणजे त्याला अरहत्वपद कसं प्राप्त होते, कुठकुठले बल त्याला प्राप्त होते. तर हे विस्तारानं सामय्य फलसुत्तामध्ये सुद्धा आलेलं आहे, तुम्ही वाचू शकता. आपण पाहतो की बुद्धत्व प्राप्तीनंतरही, म्हणजे बुद्धत्व प्राप्ती जेव्हा होते तर तेव्हाही त्यांना 3 प्रकारचं ज्ञान प्राप्त होते. पहिलं ज्ञान आहे ते पुब्बे निवासानुसती, म्हणजे जे आपण पाहतो की या 5 अभिज्ञेमध्ये पण आलेलं आहे. तर बुद्धत्वाची प्राप्ती झाली म्हणजे काय झालं असा जेव्हा आपण विचार करतो की हे बल आहेत, परंतु बुद्धत्वाची प्राप्ती होणं ही एक वेगळी बाजू आहे. आपण आता बुद्ध पौर्णिमा साजरी करणार आणि आपण सांगणार की बुद्धाने या दिवशी ज्ञान प्राप्ती झाली होती, परंतु ज्ञान प्राप्ती झाली होती म्हणजे नेमकं काय झालं होतं असा जर प्रश्न विचारला तर आपल्याला काही सांगता येत नाही. पहिल्या प्रहरामध्ये काय झालं म्हणजे बोधिसत्व निरंजना नदीवर जाऊन आंघोळ करतात, खीर प्राशन करतात, बोधी वृक्षाखाली येऊन बसतात, तेव्हा आपण पाहतो की माराचं आक्रमण होतं. त्याच्यानंतर पहिला प्रहर सुरू होतो. पहिल्या प्रहरामध्ये त्यांना पुब्बे निवासानुसती ज्ञान प्राप्त होतं. पूर्वजन्माचं सर्व संसर्ग, प्रत्येक मनुष्य प्राणी मात्रांचं कसे कसे ते जगत आहेत, कसे कसे मरत आहेत, पुढे काय होणार आहे ते सगळंच माहित होतं त्यांना. स्वतःबद्दल ते पूर्वी कुठे होते, कसे जगत आले, आता ते कसं जीवन जगतात हे सर्व त्यांना माहिती होतं. दुसरं ज्ञान असतं ते वेगवेगळ्या प्रकारच्या अभिज्ञा त्यांना प्राप्त होतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की 5 प्रकारच्या अभिज्ञा, त्याला डिवाइड केलं तर त्याला थोडंसं वाढवता येत, तो भाग वेगळा. त्या 5 प्रकारच्या अभिज्ञा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे युद्धी बल आहेत, दिव्य सोत आहेत, दिव्य चक्कू आहेत, पूर्वजन्माचं ज्ञान आहे, आश्रय आहे. आणि बाबासाहेब हे सर्व प्रकर्षानं मांडतात. जे पुस्तक त्यांनी प्रकाशित केलं की त्या पुस्तकाचं नाव आहे बौद्ध पूजा पाठ. त्या पुस्तकामध्ये ज्ञान प्राप्ती झाली म्हणजे काय झालं हे आपल्या धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये वाचता येतं. बाबासाहेबांनी ते स्वतः प्रकाशित केलेलं आहे. बाबासाहेब स्वतः धम्मचक्र प्रवर्तन सूत्र प्रकाशित करतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं पय्या उत्पादी, आलोको उत्पादी, चक्षु उत्पादी, हे सगळं कशा पद्धतीनं त्यांना ज्ञान प्राप्ती झाली हे सगळं माहित होतं. आणि तिसऱ्या प्रहरामध्ये म्हणजे पहाटे पहाटे त्यांना जे ज्ञान प्राप्त होतं ते आहे पठिच्च समुत्पाद. आणि खऱ्या अर्थाने ते सम्यक संबुद्ध झालेले असतात. तर तुम्हाला एक लक्षात आलं असेल की 5 अभिज्ञा आणि 8 समापती म्हणजे नेमकं काय. आणि त्यावेळेस बोधिसत्वासोबत 500 तपस्वी त्यांचे अनुयायी होते. त्यांच्या प्रधान शिष्य वर्षावास काळात 250 शिष्य, मग 500 भिक्षू होते त्यांच्यासोबत. मग त्यांचा एक शिष्य
250 भिक्षूंना घेऊन लोणंबिल अर्थात खारट आणि आंबट पदार्थ खाण्यासाठी माणसांच्या वस्तीजवळ आला. त्यावेळेसच काय झालं होतं की बोधिसत्व जे होते आता त्यांचं अंतिम समय आता जवळ आलेला होता, म्हणजे त्यांचं आता निधन होणार होतं, कालकथित आपण त्यांना म्हणतो. तेव्हा शिष्याने काय केलं, त्या दिवशी शिष्याने त्यांना विचारलं की आचार्य, म्हणजे आता ते बोधिसत्व आहेत, त्यांना आचार्य म्हणून त्या ठिकाणी संबोधलेलं आहे, आणि म्हणतात की आपण कोणता गुण प्राप्त केला? तर आचार्य म्हणतात कोणताच नाही. आणि असं म्हणून त्यांनी देह त्यागला. आणि देह त्यागानंतर काय होतं की त्यांच्या या ध्यानामुळं त्यांचा जो जन्म आहे तो आभास्वर या ब्रह्मलोकामध्ये उत्पन्न होतं. म्हणजे आता खालून मनुष्यापासून जर आपण गणती केली त्याची, तर 17व्या क्रमांकावर आभास्वर नावाचं ब्रह्मलोक आहे, तिथे त्या ठिकाणी त्यांनी जन्म घेतला. बरं, आपण असंही पाहतो की त्यांना निरोध समापती म्हणजे 8 ध्यानामध्ये ते पारंगत होते. मग त्यांनी अरूप लोकात का जन्म घेतला नाही? कारण अरूप लोकांचं ध्यानही त्यांना येत होतं. याचं कारण असं आहे की अरूप लोकांचं जे आयुर्मान आहे ते हजारो कोटी वर्ष म्हणजे न गिनती करण्यासारखं आहे, इतकं मोठं आहे. आणि बुद्धाचा कालखंड जो आहे बुद्धत्व प्राप्तीचा, बोधिसत्व ते बुद्धत्व प्राप्ती हा जो कालखंड आहे तो ठरलेला आहे. तो ठरलेला आहे म्हणजे किती आहे? 4 असंख्य 1 लाख कल्पामध्ये ते सम्यक संबुद्ध होतील असं सम्यक दीपंकर बुद्धांनी ऑलरेडी घोषित केलेलं होतं, आपण असं पाहतो. आणि बुद्ध अरूप लोकात जन्म घेत नाहीत, कारण ते आयुर्मान इतकं मोठं आहे की तिथे हजारो बुद्ध येतील आणि जातील, तिथून मात्र त्यांची सुटका होत नाही, आणि ते जाणीवपूर्वक त्या ठिकाणी ते जन्म घेत नाही. आणि शिष्यांनी मग विचारलं की आचार्याचे अधिगमन नसल्याने म्हणजे अटेनमेंट त्यांना काही प्राप्त झाले नाही, त्यांचा विशेष सत्कार वगैरे काही केला नाही. थोडक्यात काय तर बोधिसत्व या ठिकाणी जे असं म्हणतात की त्यांना काही प्राप्त झालेलं नाही, ठीक आहे. आणि तो जो भावार्थ आहे तो भावार्थ शिष्यांना काही कळतच नाही, कोणताच गुण प्राप्त केला नाही असं जेव्हा बोधिसत्व म्हणतात तर शिष्यांना त्याचा अर्थबोध काही होत नाही. आणि आपण असे अनेक प्रसंग पाहतो की त्रिपिटकामध्ये सुत्तपिटकाचा विशेषतः अभ्यास करत असताना की बुद्ध आता त्यांचं जसं जसं वय वाढतं की त्यांना एक उपठाक लागतो, सेवक लागतो, कधी कधी त्यांची पाठ दुखते, कधी कधी त्यांना बसून होत नाही, मग ते येतात संक्षिप्त स्वरूपामध्ये धम्मोपदेश करतात आणि निघून जातात, आणि सारीपुत्त त्याचं विश्लेषण करतात. जसं आपण आणखी काही उदाहरणांनी आपण समजून घेऊया की तावतींच देव लोकांमध्ये बुद्ध अभिधम्म शिकवतात. हा, तर अभिधम्म शिकवल्यानंतर बुद्ध दैनंदिन कार्यासाठी म्हणजे पोट आहे, शरीर आहे, त्याला अन्नपान लागतं, शरीराचे काही इतर कार्य असतात ते पार पाडायचे असतात, ते मनुष्य लोकांमध्ये येतात. आणि दर दिवशी ते सारीपुत्ताला भेटायचे आणि संक्षिप्त स्वरूपामध्ये त्यांना अभिधम्म सांगायचे, आणि सारीपुत्त मग बाकीच्या शिष्यांना. ठीक आहे. तर आपण पाहतो की प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स मध्ये हे सर्वात वरचे जे आहे त्याचं नेवसंज्ञा ज्ञानसंज्ञा हे त्यांचं 84,000 महाकल्प, अकिंचा न्यायतन यांचं 60,000 महाकप्प एवढं आयुर्मान आहे. विया न्यायतन हे त्यांचं आयुर्मान 40,000 वर्षे आहे. आकाशा न्यायतन 20,000 महाकल्प, इतकं मोठं आयुष्य आहे. आणि अरूप लोकांमध्ये आणखी काय असतं की अरूप लोकांमध्ये शरीर नसतं, केवळ चित्त असतं, केवळ व्हायब्रेशन्स असतात, ज्याला आपण म्हणू की तरंग. आणि त्याच्यामुळे काय होतं की त्यांच्या लिमिटेशन्स असतात, त्याच्यामुळे त्यांना धम्म
उपासना करता येत नाही, धम्माचं पालन करता येत नाही. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे काय, तर आपल्या असं लक्षात येतं की जेव्हा आपण बुद्ध आणि त्याचा धम्म बाबासाहेबांनी लिहिलेला वाचतो, तर आपल्या असं लक्षात येतं की सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाल्यानंतर असित मुनी त्या बाळाला पाहायला येतात आणि ते पाहतात की त्यांचं जे तेज आहे आणि अंगावर त्यांचे जे अनेक काय म्हणूया की वैशिष्ट्य घेऊन बाळ जन्माला आलेलं आहे, लक्षण ज्याला आपण म्हणतो, 32 लक्षणं 80 अनुव्यंजन, तर ते त्याला प्रदक्षिणा घालतात, वंदन करतात आणि त्यांना फार आनंद होतो की हे बालक बुद्ध होणार आहे. परंतु तात्काळ त्यांचं असंही लक्षात येतं की जेव्हा हे बुद्ध होईल बाळ, तेव्हा मी या जगतामध्ये नसेल, त्याच्यामुळे मला यांचा उपदेश समजणार नाही आणि मला पुढे जाता येणार नाही. याचं कारण काय असते आणि त्याच्यानंतर ते रडतात. म्हणजे 2 घटना आपण बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथामध्येही पाहतो की असित मुनी सुरुवातीला हसतात आणि नंतर रडतात. रडण्याची जी घटना आहे त्याला कारण आहे की त्यांचं जे ध्यान आहे ते अरूप लोकांचं ध्यान असल्या कारणाने त्यांचा जन्म अरूप लोकांमध्ये होतो आणि अरूप लोकांचं आयुर्मान इतकं असतं की हजारो बुद्ध येतील आणि जातील, ते मात्र त्याच ठिकाणी असतात, त्याच अवस्थेमध्ये असतात, विनाश शरीर. आता मी तुम्हाला तिकडे घेऊन जाणार नाही खूप डेप्थ मध्ये की अरूप लोकात जन्म होतो, शरीर का नसते, या विषयाकडे मी तुम्हाला घेऊन जाणार नाही, कारण की त्याची म्हणजे चर्चा जी आहे ती खूप मोठी आहे, त्याच्यामुळे मी त्या विषयाकडे जाणार नाही. परंतु एवढंच लक्षात घ्या की अरूप लोकांमध्ये जे आयुर्मान आहे ते खूपच मोठं आहे, त्याच्यामुळं त्या ठिकाणी बुद्ध कधीही जन्म घेत नाहीत किंवा बोधिसत्व त्या ठिकाणी जन्म घेत नाहीत. इव्हन बोधिसत्व शुद्धावास भूमीमध्ये सुद्धा जन्म घेत नाहीत, कारण की तिथलंही आयुर्मान याच्या खालोखाल आहे, त्याच्यामुळे ते तिथेही जन्म घेत नाही. तर त्याच्या खालोखाल म्हणजे 4थ्या ध्यानानंतर 3ऱ्या ध्यानापर्यंत मनुष्य लोकांपर्यंत ते वेगवेगळ्या योनींमध्ये ते जन्म घेताना आपल्याला दिसतात. तर असो, तर शिष्य म्हणाले की आचार्यांना कुठलंही अधिगम म्हणजे अटेनमेंट, ज्याला प्राप्ती आपण म्हणतो ना, काहीतरी झाली ध्यानातून, तसं काही नसल्यानं त्यांचा विशेष सत्कार आम्ही काही केला नाही. तर त्यांचा बोलण्याचा जो अर्थ होता, म्हणजे आचार्य जे काही बोललेत की मला कुठलाही गुण प्राप्त झालेला नाही, त्याचा अर्थबोध त्यांना शिष्यांना काही झालेला नाही. तेव्हा मग प्रधान शिष्याने येऊन विचारले, आचार्य कुठे आहेत? आता ही जी विचारणा करतो तर हा आहे सारिपुत्र. त्यावर उत्तर मिळाले की ते काल कथित झाले, म्हणजे त्यांचं निधन झालं. हे एकूण प्रधान शिष्याने विचारले, काय आचार्यांना अधिगमन विचारले होते काय, म्हणजे त्यांना काही ज्ञान प्राप्ती झाली, काय झालं हे तुम्ही विचारलं होतं काय? तर त्यावर ते म्हणतात की बोधिसत्व एवढंच म्हणाले की काही नाही. तेव्हा आम्ही त्याचा अर्थ असा घेतला की त्यांना काही प्राप्त झालेलं नाही, त्याच्यामुळे त्याचा काही विशेष सत्कार वगैरे आम्ही काही केला नाही. मग तेव्हा सारिपुत्र सांगतात की बोधिसत्व म्हणजे आचार्य हे अकिंचनायतन ध्यानाचे लाभी होते. तर मी सुरुवातीला जी तुम्हाला स्लाइड दाखवली त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की अकिंचनायतन याचा अर्थ काय की जिथे मन असा विचार करते की काहीही अस्तित्वात नाही, अकिंचनायतन ते एक प्रकारचं ध्यान असतं. जसं आकाशायतन ध्यान असतं की आकाश कसं आहे, अनंत विशाल आहे, वियान अनंत आहे. आणि अकिंचनायतन ध्यानामध्ये की जिथे मन असा विचार करते की काहीही अस्तित्वात नाही, ह्या ध्यानाच्या भावना आहेत. त्या ध्यानामध्ये जर तुमचा मृत्यू झाला तर तुम्हाला इथे
जन्म प्राप्त होतो. तर अकिंचनायतन हे जे ध्यान आहे त्याच्यामध्ये काहीही अस्तित्वात नाही, म्हणजे काहीच प्राप्त होत नाही अशी ती भावना असते. आणि त्याच्यामुळं शिष्याना काहीच कळलं नाही की बोधिसत्वानी काय सांगितले म्हणून. परंतु इथे मात्र सारीपुत्त सांगतात की आपले जे आचार्य होते ना ते ध्यानाचे अकिंचनायतन ध्यानाचे लाभी होते आणि ते त्यांनी वारंवार सांगितले होते, तरी पण तुम्ही त्यांच्या म्हणण्याचा अर्थ समजून घेतला नाही. आणि बोधिसत्वाने ही गोष्ट जेव्हा ती त्यांनी पाहिली, कारण की ते आता ब्रह्मलोकामध्ये जन्म झाला होता त्यांचा, तर ते तिथून त्या शिष्याचे म्हणजे सारीपुत्ताचे म्हणणे ऐकतात. आणि जे मूर्ख शिष्य जे असतात ना ते विश्वास ठेवण्यालायक नाहीत किंवा त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही, तेव्हा बोधिसत्व काय करतात की तिथून ते ब्रह्मलोक सोडून जिथे हे भिक्षू असतात तिथे आश्रमाच्या वर आपलं तेज प्रगट करीत आकाशात उभे राहतात आणि प्रधान शिष्यांच्या बुद्धिमत्तेची ते प्रशंसा करताना दिसतात. म्हणजे सारीपुत्तांच्या बुद्धिमत्तेची ते प्रशंसा करतात आणि ते गाथा म्हणतात. परोसहस्मी समागताना कदेन्यू ते वससतम अपय्या एको वसेयो पुरिसो सपय्यो जो भासी तस्य विजानाती अथंती. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जरी हजारो वर्ष अप्रज्ञावान व्यक्तींचा समूह शेकडो वर्ष ओढत राहिला तरी त्या सर्वात एकच प्रज्ञावान मनुष्य श्रेष्ठ आहे, जो बोलण्याचा अर्थ जाणतो, समजून घेतो. अशा प्रकारे बोधिसत्व त्या सारीपुत्तांची प्रशंसा करताना आपल्याला दिसतात. आणि बोधिसत्व काय, आता ते आकाशामध्येच उभे राहतात आणि उभ्यानच ते धम्मोपदेश करतात. आणि हा जो धम्मोपदेश त्यांनी जो केला आहे की सारीपुत्ताचं जे त्यांनी वर्णन केलेलं आहे की सारीपुत्त कसं आहे, तर हीच बाब आपल्याला मंगलसूत्रामध्ये सुद्धा दिसून येते. असेवनाच्या बालानं पंडितानंच सेवना, म्हणजे मूर्खांची संगत करू नये. तर इथे जे भिक्षू आपल्याला दिसतात ते कसे आहेत, अप्रज्ञावान आहेत. आणि सारीपुत्त कसा आहे, तर तो प्रज्ञावान आहे, बुद्धिमान आहे, मनुष्यामध्ये श्रेष्ठ आहे, जो अर्थ समजून घेतो. अशा प्रकारे बोधिसत्व आकाशात उभ्यानच धम्मोपदेश करतात आणि तपस्व्यांच्या गुणांचा बोध करून ते ब्रह्मलोकात निघून जातात. आणि ते सर्व तपस्वी जीवनाच्या अंती सर्वांना ब्रह्मलोकामध्ये जन्म प्राप्त होतो. आता भगवंतांनी ही धम्मोपदेशना देऊन जातकाचा सारांश उपस्थित केला. ते म्हणतात की त्यावेळचा प्रधान शिष्य जो होता की नाही तो आताचा सारीपुत्त आहे आणि महाब्रह्मा तर मीच होतो. अशा पद्धतीनं ही गाथा किंवा ही कथा या ठिकाणी बुद्ध संपवतात. ते एवढं सांगून की सारीपुत्त कसा श्रेष्ठ आहे, कसा प्रज्ञावान आहे, एवढंच या गाथेमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता तुमचे काही प्रश्न असतील तर त्यावर आपण चर्चा करूया. हे आहे सारीपुत्त. बुद्धांच्या बाजूला नेहमी दिसतात सारीपुत्त आणि सारीपुत्त राईट साईडला आणि लेफ्ट साईडला मोगल आहे. तर तुम्ही ही कथा समजून घेण्याचा माझ्याकडून मी जो प्रयत्न केला, आता त्यावर तुम्हाला काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर त्यावर चर्चा आपण करूया. खूप खूप साधू सर. आता हा मंच प्रश्नासाठी खुला केलेला आहे. ज्यांचे काही प्रश्न असतील ते विचारावेत. सर मला बोलायचं आहे. बोला बोला. तर माझा एक प्रश्न आहे का जे ब्रह्मलोक आपण बोललात
म्हणजे नेमकी ब्रह्मलोक म्हणजे नेमकी कसं असं, म्हणजे मला थोडंसं समजलं नाही त्या संदर्भात विचारतोय. त्याचं जरा थोडंसं स्पष्टीकरण दिलं तर बरं होईल. ज्याप्रमाणे तुम्ही मनुष्य लोकात राहतात, लोक आहे ना, इथं आपलं अस्तित्व आहे, तसंच वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या वर उंचीवर वेगवेगळ्या लेअर मध्ये मानवी अस्तित्व आहे. मनुष्य मेल्यानंतर सर्व काही संपत नाही. ठीक आहे. जसं तुम्हाला आता एक साधं सोपं उदाहरण मी सांगतोय जे तुमच्या परिचित आहे, ज्यामध्ये तुम्ही पाहता की बोधिसत्व तुषित देवलोकातून मनुष्य लोकांमध्ये येतात, हत्तीच्या रूपामध्ये महामायेला प्रदक्षिणा घालतात आणि विनंती करतात की मला शेवटचा जन्म या पृथ्वी तलावर घ्यायचा आहे, काय तू माझी माता होशील काय. बाबासाहेब अशा पद्धतीचे लेखन करताना आपल्याला दिसतात. याचा दुसरा अर्थ काय आहे की मनुष्य लोक हा केवळ एकच लोक नाही, तर मनुष्य मृत्यूनंतर त्याच्या कर्माप्रमाणे तो त्या त्या ठिकाणी जन्मग्रहण करतो. मनुष्य लोकांमध्ये, देव लोकांमध्ये, ब्रह्म लोकांमध्ये, जसं त्याचं ध्यान असेल त्या पद्धतीने किंवा जसे त्याचे कर्म असतील त्या पद्धतीने. पण मग सर परत मग देवाचा प्रश्न येतो, म्हणजे जर एकीकडे तुमच्या डोक्यामध्ये काय झालंय, खरा प्रश्न काय आहे की तुम्ही हिंदुत्ववादी तत्वज्ञान डोक्यामध्ये ठेवून बुद्धाच्या धम्माकडे पाहता. ठीक आहे. बरोबर. कारण काय की तुम्हाला काय माहित आहे की हिंदूंचे देव कसे आहेत, अजरामर आहेत, अमर आहेत. ठीक आहे. आपण काही यज्ञ केला की ते खुश होतात, ते मरत नाही वगैरे. बुद्धाने हे सर्व नाकारलेलं आहे. ते म्हणतात की मनुष्य देव लोकांना सुद्धा मरण आहे, ते अजरामर नाहीत, त्यांचाही मृत्यू होतो आणि ते कशा पद्धतीने ते जन्मग्रहण करतात त्याची कारण बुद्धाने अतिशय विस्तारपूर्वक समजावून सांगितलेली आहेत. प्रश्न असा आहे की आम्हाला बेसिक काहीच नाही माहित. जसं आता मी तुम्हाला विचारलं की बुद्धा वंदना घेत असताना तुम्ही म्हणता सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाती. बुद्ध कोण आहे, तर देवता आणि मनुष्याचे गुरु आहेत. तुम्ही गाथा म्हणता ना, गाथा म्हणता की नाही? ही कैलास, तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय? हो सर. ही गाथा बोलतो सर. यस सर. मग त्याचा अर्थ आपल्याला माहित नसतो. ठीक आहे. आणि आपण आपलं कन्फ्युजन कसं वाढवून घेतो, आपल्याला काय माहित आहे, हिंदू धर्माच्या संकल्पना आमच्या डोक्यात असल्या कारणाने आम्हाला ते कळत नाही की हे असं कसं. ठीक आहे. बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञेमध्ये हिंदूंचे सर्व देव देवता जे काल्पनिक आहेत, जे मरणाधीन आहेत, जे सर्वव्यापी नाहीत, ज्यांच्या मनुष्याच्या या प्रवाहामध्ये त्यांचं काहीही रोल नाही, ते करता करविते नाहीत, हे बुद्धाने स्पष्टपणे सांगितलेले आहेत. आणि म्हणून बाबासाहेब 22 प्रतिज्ञेमध्ये सरते शेवटी असं म्हणतात, शेवटची प्रतिज्ञा, इथपर मी बुद्धाच्या धम्माप्रमाणे वागीन. म्हणतात ना, बाबासाहेब कुठेही त्यांनी देवाला नकार दिलेला नाही. बुद्ध धम्मातील, हिंदू धर्मातील देवदेवतांना त्यांनी नकार दिलेला आहे. ठीक आहे. तुमचं समाधान झालं असेल असं मी मानतो. ओके सर, थँक्यू. सर जय भीम. जय भीम, जय भीम. सर एक प्रश्न मी मेसेज बॉक्समध्ये दिलेला आहे. हां सर. हॅलो, तुम्ही प्रश्न वाचा, मी उत्तर देऊ. अच्छा, एक मिनिट, मी सर प्रश्न वाचून तुमचा प्रश्न काय ते पण लोकांना कळेल. मी वाचू का सर? हां सर, मॅडम प्लीज जरा, मी जरा वेगळ्या ठिकाणी असतो. ठीक आहे, मी वाचते. सर इथे विचारलंय, तुम्ही तरंग या बाबतीत चित्ताची किंवा अरूप अवस्था आहे, त्या तरंग त्यावेळी कसे मोजले असावे
किंवा याची काही नोंद सापडते का? आणि ती अवस्था जरी बुद्ध काळाच्याही अधिक आहे, त्याचे मोजमाप कसे असावे? सध्या काळी आपण एवढे प्रगत आहे की त्याची गणना होऊ शकते, तर मग ती कोणत्या स्वरूपात मोजता येईल किंवा ओळखता येईल? तुम्हाला स्पेसिफिक प्रश्न विचारा. तुम्ही मॅग्नेटिक फील्ड, जिथे तारा वीज वाहून नेतात त्याच्या खाली ऑटोमॅटिकली मॅग्नेटिक फील्ड तयार होतं की नाही होत? तरंग असतात की नाही? राईट सर. आता तुम्हाला बेसिक काही नाही माहित, त्याच्यामुळे मी तुमच्याशी चर्चा करणं सध्याच्या अवस्थेमध्ये हे थोडंसं कठीण आहे. परंतु तुम्ही थोडंसं बुद्धिधम्म अभ्यासा, मग आपण चर्चा करूया. ठीक आहे ना? ही अवस्था कशी असते? सर मी याची नोंद कुठे आहे या बाबतीतला प्रश्न होता सर माझा. अहो, बुद्ध वचनामध्ये आहे ना. बुद्ध वचनामध्ये ह्या सर्व बाबी आलेल्या आहेत, पण तुम्ही बुद्ध आणि धम्म सुद्धा वाचलेलं नाही. वाचलाय का सर? वाचन झालेलं आहे सर. सांगा मला. बाबासाहेब असं म्हणतात, ब्रह्मलोक पुण्य कर्म केलं, मेत्ता भावना केली की ब्रह्मलोकात जन्म होतो. कुठे आहे ब्रह्मलोक? सांगता येतं तुम्हाला? प्लेस ऑफ द प्लान्स ऑफ एक्झिस्टन्स. ठीक आहे. दुसरा प्रश्न कुणाचा? मारुती गायकवाड, आपला काही प्रश्न होता का? हँड रेस होता तुमचा. काय की काही बाबी आहेत ना तुमच्या समोर, प्राथमिक अवस्थेमध्ये तुम्ही असताना ते मांडणं उचित नाही. माझ्याकडे सगळे डिटेल्स आहेत. कोण किती उंचीवर कुठे राहतो, काय खातो, काय पितो, त्याचं लाईफ स्पॅन कसं असतं, डेली रुटीन कसं असतं, ते तुमच्या आवाक्याच्या बाहेरचे विषय आहे. ठीक आहे ना? तुम्ही बेसिक प्रश्न तुम्ही विचारले तर त्याचं उत्तर मला देता येईल. हा, खूपच क्युरियोसिटी असेल तर त्यावरही चर्चा करता येईल. हा, हॅलो. हा, बोला. हा, जय भीम, नमो बुद्धाय सर. नमो बुद्धाय. ते आपण जे सांगितलं की बुद्ध 3 वेळा श्रीलंकेला गेलेत असे वंशामध्ये उल्लेख येतात, वंश किंवा महावंशामध्ये. तर तिथे एक माउंटेन पण आहे जो श्रीपादा माउंटेन म्हणून आहे. तर तिथे बुद्धांचे पदचिन्ह पण आहे, असं म्हणजे बुद्ध जातात तेव्हा पदचिन्ह पण मार्क करतात. तर तिथे पदचिन्ह पण आहे त्या माउंटेनवर. तर आता त्या अनुषंगाने म्हणजे इकडे सौदीमध्ये पण असं म्हणतात की जे ॲडम आणि ईव वगैरे आहे, तर ॲडम तिथे आले होते. तर ते म्हणजे ऍक्च्युली भ्रामक संकल्पना आहे. ते बुद्धांचंच पाऊल असेल असं वाटतं, म्हणजे आहे ते. पण याच्यावर आणखी थोडी माहिती दिली तर त्या अनुषंगाने 3 वेळा गेलेत तर बरं होईल, थोडं माहिती भर पडेल. थँक्यू सर. बुद्ध बल तुम्हाला माहित नाही, बुद्धाने प्राप्त केलेल्या विद्या तुम्हाला माहित नाही. ठीक आहे? त्याच्यामुळं आपलं हे कन्फ्युजन होतं की जसं मी तुम्ही म्हणता विद्या चरण संपन्न सुगतो लोकविदु. आता मी तुम्हाला विचारलं की वेगवेगळ्या विद्या बुद्धांना कुठल्या प्राप्त होतात, तर आम्हाला बेसिक फंडामेंटल काहीच नाही मिळत. त्याच्यामुळे होतं काय की आमच्या सगळ्यांचं कन्फ्युजन होतं की काय आहे. समजा आता मी तुम्हाला म्हणालो की युद्धिबल आहेत ते सुपर नॉर्मल पॉवर्स हे ध्यानातून प्राप्त होत असतात आणि कुणाही व्यक्तीला त्याचा वापर करता येऊ शकतो. युद्धिबल जसं ज्या प्रमाणात तुमचं माइंड प्युरिफाय होतं त्या प्रमाणामध्ये त्याचं पॉवर किंवा ते अप्लिकेशन तुम्ही वापरात आणू शकता. जसं रिद्धिबलानुसार आकाशातून उडत जाणं साधी बाब आहे, किंवा दिव्य शोध, अंतरिक्षामध्ये होणारी एखादी घटना ते आपल्या कानाने ऐकणं. जसं एक उदाहरण म्हणून सांगतो की बकब्रह्मा ब्रह्मलोकामध्ये असा विचार करत होता की हेच आता अंतिम आहे, याच्या पुढे काही नाही. कारण की ती हिंदू फिलॉसॉफी होती त्यावेळेस, आणि त्या आयडिओलॉजीने ध्यान करत असताना त्याचा जन्म त्या ठिकाणी झाला. त्याच्यामुळे त्याची तशीच धारणा झाली होती बकब्रह्माची. त्याला असं वाटायचं की ब्रह्मलोकाची प्राप्ती ना हेच
वेदांमधलं अंतिम ध्येय आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी असा भ्रम निर्माण केला होता की हेच अंतिम सत्य आहे, मला इथे मरण नाही, इथे काही नाही, याच्या पुढेही काही नाही. बुद्ध तात्काळ तिथे जातात आणि त्याला समजावून सांगतात बका ब्रह्माला, अरे तू अमर्त्य नाही तर तू मरणाधीन आहेस, तुझा पण मृत्यू होणार आहे. आणि मग बुद्ध त्यांचं पूर्वकथन करतात की पूर्वी तू कुठे होता, तेव्हा काय झालं होतं, तेव्हा तुला कशा पद्धतीचं समस्यांना तोंड द्यावं लागलं होतं, तू कुठल्या रूपामध्ये होतास वगैरे वगैरे. बुद्ध जेव्हा सांगतात तर तेव्हा त्याला ते आठवतं आणि तो म्हणतो अरे हो, आणि मग तो एक्सेप्ट करतो. ठीक आहे. तर वेगवेगळे जे बल आहेत बुद्धांचे किंवा वेगवेगळ्या ज्या विद्या आहेत त्या संदर्भात आपल्याकडे कमालीचं अज्ञान आहे आणि त्याच्यामुळं हा सगळा गोंधळ आहे. ठीक आहे. तुम्ही बाबासाहेबांना बोधिसत्व म्हणता ना, हो की नाही? हो हो. मग जेव्हा ते बोधिसत्व आहेत असं आपण जेव्हा म्हणता आणि पुन्हा त्यांचं असं म्हणतात महापरिनिर्वाण झालं, निर्वाण म्हणजे काय की त्यानंतर त्यांचा पुनर्जन्म नाही, पुनर्भव नाही. ठीक आहे. बोधिसत्व हा भविष्यातील बुद्ध असतो. जेव्हा आपण त्यांना बोधिसत्व म्हणतो आणि आपणच त्यांना कायमचं संपवून टाकतो, हा विरोधाभास नाही का? जन्म मरणाचं चक्र कधी थांबतं की जेव्हा त्यांना निर्वाण प्राप्त होते. म्हणजे नवीन जन्म देणारे जे बीज असतात ते क्षीण बीज झालेले असतात, त्याच्यामुळे त्यांचा पुनर्भव होत नाही. आणि तरीही एकीकडे आपण बाबासाहेबांना बोधिसत्व म्हणायचं आणि दुसऱ्या 6 डिसेंबर आला की त्याचं महापरिनिर्वाण झालं असं घोषित करायचं. हा विरोधाभास आहे, आपल्यामधील हा संभ्रम आहे. आणि जसं जसं आपण त्याच्यावर चर्चा करू, लोकांना माहिती होईल, संभ्रम दूर होतील. ठीक आहे. पुढचे काय प्रश्न? हो सर. साधू साधू सर. सर नलिनी बोलते. हो बोला. तर तुम्ही सम्मा फलसत्ता बद्दल संदर्भ दिला. तर सर जेव्हा ते मी तेव्हा वाचेल तेव्हा म्हणजे काय त्याच्यातनं मला समजायचं आजच्या जातक कथेच्या अनुषंगाने? नाही, त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, सामय्य एखादा व्यक्ती श्रमण होतो तर त्याचं काय फळ असतं बाबा, असा प्रश्न होता. अच्छा. अजातशत्रूचा. आणि त्याला मग उत्तर त्याने दिलं होतं की नेमकं काय होतं की तो शीलाची भावना करतो, शील समाधी प्रज्ञेचा तो अभ्यास करतो, मग एक एक बल त्याला कसं कसं प्राप्त होते, हे सर्व रेफरन्सेस आपल्याला सामय्य फल सूत्रामध्ये वाचता येतात. आणि बुद्धाने ते अजातशत्रूला समजून सांगितलं होतं की हे फळ आहे. म्हणजे काय तर चक्रवर्ती सम्राट होण्यापेक्षा एखादा व्यक्ती जर स्वतःपन्न होत असेल तर ते सर्वश्रेष्ठ आहे. ठीक आहे ना. कारण काय की तो 7 जन्म घेऊन तो मुक्त होणार आहे. आणि चक्रवर्ती राजा त्याचा अजून पर्यंत काही थांबत नाही, तो बोधिसत्वच आहे. म्हणजे ब्रह्मलोकातील एखादा तुम्ही देव देवता कुणी म्हणा, त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ काय असेल तर एखादा व्यक्ती स्वतःपन्न होईल. कारण काय की हे ठरलेलं असतं की तो 7 जन्म घेऊन जास्तीत जास्त 2-3 जन्म घेऊनही तो अरहंत होतो किंवा जास्तीत जास्त 7 जन्म घेऊन. कारण काय की निर्वाणाची अवस्था त्याला प्राप्त करतात. जेव्हा की देवलोकांमध्ये किंवा ब्रह्मलोकामध्ये वरून खाली ते येतात, तिथलं आयुष्य त्यांना भोगतात, पुन्हा खाली येऊ शकतात किंवा त्याच्या कर्माचा परिणाम म्हणून ते पुन्हा ब्रह्मलोकामध्ये जन्म घेऊ शकतात. तर जन्म घेणं मरणं, जन्म मरणाचा फेरा त्यांचा का तो काही सुटत नाही. ठीक आहे ना. परंतु एखादा व्यक्ती स्वतःपन्न झाला की 7 जन्म घेऊन तो मुक्त होतोच. ठीक आहे ना. कारण काय की त्याला पहिल्यांदा निर्वाणाचा साक्षात्कार झालेला असतो, सत्याचा साक्षात्कार झालेला असतो. त्याच्यामुळे त्याचं जे विजन असतं ना, त्याला हे माहित झालेलं असतं की सत्य काय आहे आणि हे चुकीचे मार्ग काय आहेत. त्याच्यामुळे तो चुकीच्या मार्गात तो कधीही जात नाही. साधू 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 सर, थँक्यू. आज कोण वार आहे? शनिवार आहे ना. हो ठीक आहे. मी काही इन्फॉर्मेशन ऍडिशनल
वाराच्या संदर्भाने तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो की बऱ्याचशा लोकांना वेगवेगळा दिवस त्यांच्यासाठी काही लोकांसाठी महत्वाचा असतो, परंतु बुद्ध धम्मामध्ये आपल्यासाठी सर्वच दिवस कसे महत्वाचे आहेत हे सुद्धा पाहूया. तर आपण पाहतो की गुरुवारच्या दिवशी बोधिसत्व महामायेच्या कुक्षीमध्ये आले होते, तेव्हा ती आषाढ पौर्णिमा होती. त्याच्यानंतर त्यांचा जो जन्म आहे तो शुक्रवारच्या दिवशी झाला होता, वैशाख पौर्णिमा. त्यांनी गृहत्याग जो केला होता तो सोमवारचा दिवस होता आषाढामध्ये. त्यांना जी ज्ञानप्राप्ती झाली ती ज्ञानप्राप्ती त्यांना बुधवारच्या दिवशी झाली होती, तो वैशाख महिना होता, पौर्णिमेचा दिवस. त्यांनी पहिला उपदेश कधी दिला तर शनिवारच्या दिवशी, म्हणजे आजच्या दिवशी. आणि त्यांचं महापरिनिर्वाण मंगळवारच्या दिवशी झालं आणि त्यांना अग्नी, त्यांचा देहास अग्नी देण्यात आली, तो दिवस होता रविवार. आता ही सर्व जी माहिती आहे ना ऍडिशनल, ही कशी प्राप्त होते तर तुम्हाला जास्तीत जास्त वाचन करून अनेक संदर्भामधून ती काढावी लागते आणि तुमच्या पुढे मांडावी लागते. आता 7 दिवसाचं सर पुन्हा रिपीट करा प्लीज. माझं बोलणं रेकॉर्ड झालं असेल. ठीक आहे. बोधिसत्व गर्भाशयामध्ये गुरुवारच्या दिवशी आले, 67th इयर ऑफ द ग्रेट इरा. त्यांचा जन्म शुक्रवारी वैशाख पौर्णिमेला, 68th इयर ऑफ द ग्रेट इरा. गृहत्याग त्यांनी सोमवारच्या दिवशी केला होता. ज्ञानप्राप्ती बुधवारच्या दिवशी झाली. पहिला उपदेश त्यांनी शनिवारच्या दिवशी दिला. महापरिनिर्वाण मंगळवारच्या दिवशी झालं आणि त्यांना अग्नी देण्यात आला, तो दिवस होता रविवार. साधू साधू साधू, खूप सुंदर सर. आता जरा तुम्हाला मधले 2 सांगा सर प्लीज. मधले बोधी गुरुवार, जन्म शुक्रवार, ग्रहत्याग सोमवार आणि मधले पाहिजे 2. मधलं कोणते? आता त्यांचं परिनिर्वाण मंगळवारी झालं ना आणि अग्नी रविवार, मग हे मधले 2 दिवस पाहिजेत, बुधवार आणि बुधवारी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली होती. बुधवार ज्ञानप्राप्ती, वैशाख पौर्णिमा. हा बुधवारी. सोमवारच्या दिवशी त्यांनी गृहत्याग केला होता, तो आषाढ महिना होता. हा बरोबर. म्हणजे गुरुवार, शुक्रवार, सोमवार, बुधवार, मंगळवार आणि सगळे 7 दिवस झालेत. झाले सर. थँक्यू सर, थँक्यू. मी आता जॉईन केलं पण महत्वाची बातमी मिळाली. थँक्यू सर. जय भीम. त्याही पेक्षा आता महामायेच्या पोटीच सिद्धार्थ गौतमाचा का जन्म झाला असा प्रश्न तुम्हाला कधी पडतो का? पडतो, पण का झाला आणि याचं विशेष कारण काय? तर तुम्हाला पूर्वीचे सर्व बुद्ध माहित आहेत, ठीक आहे ना. 28 बुद्धांची माहिती आहे तुमच्याकडे. तर त्याच्यामध्ये विपस्सी, सिखी, वेसबुक, कुसंद, कोणागमन वगैरे, कस्सप बुद्ध वगैरे सगळे माहित आहे तुम्हाला, ठीक आहे ना. तर बुद्धाची माता होण्याचा महामायेने विपस्सी बुद्धांच्या कालावधीमध्येच संकल्प केला होता, ठीक आहे. कुठल्या बुद्धांच्या कालावधीमध्ये? विपस्सी बुद्धांच्या. म्हणजे सिद्धार्थ गौतमापासून जर आपण घेतलं वर 6 बुद्ध पकडायचे, गौतम बुद्धांना सोडून पूर्वीचे 6 बुद्ध, विपस्सी बुद्ध. या बुद्धाच्या कालखंडामध्ये बुद्धाची माता व्हायचा संकल्प महामायेने केला होता. म्हणजे आपण म्हणतो ना की पूर्वीचे बुद्ध, येच बुद्ध अतीताचं, येच बुद्ध अनागता, पच्चुपन्नाचे बुद्ध अहम वंदामी सगबता. पूर्वीचे बुद्ध, वर्तमानातले बुद्ध, भविष्यात होणारे बुद्ध, या सर्वांना मी वंदन करतो, असं तुम्ही म्हणता ना. तर पूर्वीच्या बुद्धाच्या कालावधीमध्ये म्हणजे विपस्सी बुद्धांच्या कालावधीमध्ये महामाया असा संकल्प करते
की तिच्या पोटी सम्यक संबुद्ध त्याचा जन्म व्हावा, ती त्याची माता व्हावी. तर पूर्वीच्या आयुष्यामध्ये ती बंधुमा राजाची मुलगी असते, तेव्हा राजाचा एक वारस 1 लाख किमतीचं मौल्यवान असं चंदन चूर्ण आणि काही रत्न राजाला पाठवून देतो. तर राजा काय करतो, आपल्या मोठ्या मुलीला म्हणजे महामायेला ते चंदन चूर्ण देतो, ते 1 लाख किमतीचं असतं, आणि दुसरीला दागदागिने देऊन टाकतो, रत्न वगैरे. तेव्हा महामाया काय करते की ते चंदनाचे जे पूर्ण चूर्णाची जी डब्बी असते, ती डब्बी घेऊन ती बुद्धांकडे जाते. कुठल्या बुद्धांकडे? विपस्सी बुद्धांकडे. आणि तिथे ती जाते आणि बुद्धांना शरीरावर लावण्यासाठी ती चंदन चूर्ण अर्पण करते, भावना ठेवून. आणि बाकीचं उरलेलं जे थोडंसं चंदन असतं ते आपल्या खोलीमध्ये टाकून देते. आणि जेव्हा ती चंदन चूर्ण विपस्सी बुद्धांना देत असते, तर त्यावेळेस ती पाहते की बुद्धांचं जे सोनेरी जो देह आहे, तो देह पाहून तिच्या मनामध्ये अशी इच्छा उत्पन्न होते की तिच्या पोटी सुद्धा अशाच पद्धतीच्या एका व्यक्तीचा जन्म व्हावा, म्हणजे सम्यक संबुद्धाचा. आणि आपण पाहतो की सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या कालावधीमध्ये तो संकल्प तिचा पूर्ण होताना दिसतो. आणि सिद्धार्थ गौतम म्हणजे सुमेध बोधिसत्व पांढऱ्या हत्तीच्या रूपात येतात आणि ती विचारणा करतोय की मला या पृथ्वी तलावर अंतिम जन्म घ्यायचा आहे, काय तू माझी माता होशील काय? आणि महामाया अत्यंत आनंदाने होय असं म्हणते, आणि ती म्हणजे तिच्या डाव्या कुक्षीतून बोधिसत्व गर्भामध्ये प्रवेश करतो आणि महामाया सिद्धार्थ गौतमाची माता म्हणून नंतरच्या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या समोर दिसते. तर हे पूर्वीचे संकल्प असतात त्यांचे. तर अशा पद्धतीने तिने केलेला संकल्प सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या कालावधीमध्ये तिचा तो फलद्रूप झाला. ठीक आहे. साधू 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 सर, थँक्यू सर. साधू साधू. सुमेध हे शेवटचे बुद्ध ना, गौतम बुद्धाच्या पहिले ना 28 बुद्ध. जाधव मॅडम, मी सिद्धार्थ गौतमाबद्दलच बोलतो की ज्यांना तुम्ही आताचे वर्तमानामध्ये ज्या बुद्धाची शिकवण तुम्ही आत्मसात करता किंवा ज्याची चर्चा तुम्ही करताय, ते सिद्धार्थ गौतम बुद्ध. त्यांच्या जन्मासंदर्भात मी तुम्हाला माहिती दिली. थँक्यू सर, थँक्यू. आता तुमचे प्रश्न संपले असतील. खूप खूप साधुवाद, खूप खूप धन्यवाद सर. खूप छान मार्गदर्शन आणि अतिरिक्त माहिती सुद्धा दिली. पंचाभिज्ञा आणि 8 समापत्तीवरती खूप छान माहिती दिली, त्याबद्दल खूप धन्यवाद. जातक कथ्थकथेवर सुद्धा खूप छान मार्गदर्शन केलेत सर. खूप दिवसांनी आलेत तुम्ही, पण खूपच छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद. आता मी आपले प्रमुख मार्गदर्शक दयानंदजी मिसाळकर सर यांना विनंती करेल की त्यांनी थोडं मार्गदर्शन करावं. धन्यवाद मॅडम. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. आजचं जे जातक होतं परुसहस्स जातक, 99 क्रमांकाचं जातक होतं हे. आणि हे जातक जे आहे थोडस टेक्निकल होतं म्हणा, किंवा ज्यांना चांगला अभ्यास आहे या गोष्टीचा त्याला ते जातक कळण्यासारखं आहे. नाहीतर म्हणजे मागचे संदर्भ नसल्यामुळे ते थोडेसे कन्फ्युज होऊ शकत आहे. आणि म्हणून ते काम माटे सरांना दिलं होतं. आपल्याला ओळख करून देताना
आपल्याला सांगितलं गेलंय की माटे सर जे PhD करत आहे आणि त्यांनी जो प्रबंध सादर केलेला आहे तो देवावरच आहे. तर देवावर गेल्या अनेक वर्षापासून त्याचा खूप चांगला अभ्यास आहे. विविध देव लोक जे आहेत त्यांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे पाली साहित्याच्या आधारे आणि आपला प्रबंध सादर केलेला आहे. आणि सर आपला प्रबंध लवकर फायनल हो आणि तुम्हाला PhD मिळावे अशी धम्मसाकाच्या ग्रुप साधू 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 खूप मंगल कामना करतो. लवकरच तो दिवस येईल आणि तुमचं अजून पुढचं संशोधन म्हणजे चालू राहील. सध्या त्या विषयावर आपण थांबलेलं आहे कारण एकदा ते काम झालं की मग पुढचं संशोधन आपण चालू करतो. तसं तुमचं चौफर संशोधन आणि सामाजिक कार्य चालूच आहेत त्याबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे. तर तो एक विषय होता. आणि आजची जी कथा होती त्याचा मी थोडक्यात सारांश सांगतो की एक आचार्य जो आहे तो जे काही सांगतोय आहे तर त्याचा म्हणजे अर्थचा अनर्थ व्हायला नाही पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं तत्व आपल्याला याच्यात माटे सरांनी समजून सांगितलेलं आहे. आणि आपल्याला हे माहित आहे की म्हणजे असे अनेक संदर्भ आहेत की जिथे बुद्धानं जे सांगितलं तसाच संदेश किंवा तसाच जे उपदेश त्यांच्या शिष्यांनी सुद्धा दिलेला आहे. आणि इथे आपल्याला माहित आहे की सारिपुत्त थेर खूप अभिधम्मामध्ये खूप एक्सपर्ट आहे. त्यांचं विश्लेषण म्हणजे सोप्या भाषेत असतंय आणि सगळ्यांना आवडायचं ते. म्हणून बुद्ध कधी कधी थोडक्यात काही सांगितलं आता ते बाकीचं काम सारिपुत्त थेरांना सांगायचे की तुम्ही एक्सप्लेन करा म्हणून आणि ते खूप चांगल्या तऱ्हेनं एक्सप्लेन करायचे. आणि याचे अनेक संदर्भ आपल्याला जातकथामध्ये पण मिळतात आणि सुत्त पिटकामध्ये पण अनेक सुत्तामध्ये मिळतात. आणि महत्वाचा विषय तोच आहे की हा जो विश्लेषण करणारा असतो म्हणजे मुख्य आचार्याचं जे अनालिसिस करणारा असतो किंवा इंटरप्रिटेशन करणारा जो असतो त्याने जर योग्य तऱ्हेनं त्याचं इंटरप्रिटेशन केलं तर आचार्याची किंवा गुरुची जी उपदेश आहे तो बरोबर जातो. आणि आपल्या इथे म्हणजे एक व्यक्तीने आपल्याला म्हणजे बुद्धाचा जो संघ आहे जो अरंताचा संघ होता त्यांनी बुद्धांचे उपदेश जसेच्या तसे आपल्यापर्यंत आजपर्यंत पोहोचवलेले आहे. त्यामुळे आपण नेहमी बुद्धम शरणम गच्छामी म्हणताना संगम शरणम गच्छामी पण म्हणतो की त्यांनीच हे टिकून ठेवलेलं आहे किंवा त्याचा प्रचार केलेला आहे. आणि त्यात काही शंका कुशंका नाहीये. काय छोटं मोठं काही असेल तर म्हणजे तो काही फार मोठा विषय नाहीये जर कोणाला असं काही वाटत असेल तर. आणि मग माटे सरांनी जे सांगितलं की म्हणजे पूर्वजन्मी सुद्धा बोधिसत्वाने म्हणजे कसे ते हिमालयात होते त्यांच्या शिष्यासहित आणि मग ते कसे खाली आले. आणि त्यात एक शब्द होता की आंबट खारट खायला ते हिमालयातून आले होते. तर हा शब्द बऱ्याच वेळा वापरला जातो कारण हिमालयात जे काही क्षार पाहिजे असतात बॉडीला ते जे आम्ल पदार्थ पाहिजे असतात ते तिथे मिळत नाही आणि मग त्याचा शरीरावर परिणाम होतो. मग हे लोक जे अधूनमधून म्हणजे मनुष्य लोकांकडे येतात. मनुष्य म्हणजे जिथे वस्ती आहे तिकडे आणि पुन्हा तो त्यांचा कोटा संपला म्हणजे तो एक औषध पण म्हणू आपण ते जमलं की पुन्हा ते जायचं आणि त्या दरम्यान त्यांचे संवाद पण व्हायचे तिथल्या लोकांशी. तर हा एक महत्वाचा मुद्दा सरांनी सांगितलेला आहे. आणि नंतर मग त्यांचं म्हणजे ते ब्रह्मलोकात गेल्यावर त्यांना येऊन सांगावं लागलं किंवा त्याच्या शिष्याला म्हणजे समजून सांगावं लागलं की मिस इंटरप्रिटेशन कसं होत आहे आणि त्याच्यापासून कसं वाचायचं. तर हेच आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही वचन होते किंवा जे काही उपदेश होते ते नशिबानं लिखित स्वरूपात आहे आणि म्हणजे ताजे ताजे आहेत. त्यात भेसळ नाही आहे त्या ह्याच्यात. त्या त्यांच्या ग्रंथात आहे त्यांच्या भाषणात आहे किंवा त्यांच्या वृत्तपत्रातील लेखामध्ये जे आहे त्याच्यात आपल्याला म्हणजे तो प्रायमरी सोर्स आपल्याला प्राथमिक सोर्स मिळतो. त्यामुळं आज तरी त्यात घुसखोरी होऊ शकत नाही. तुम्ही म्हणजे टॅली करू शकता. मात्र आपल्याला बऱ्याच वेळा दिसतंय की त्यांचे जे वाक्य आहे ते अर्धवट सांगितलं जातात संदर्भारहित सांगितल्या जातात आणि त्याचा चुकीचा मेसेज जो आहे म्हणजे शिष्याकडून किंवा विरोधकाकडून जातो हे आपण म्हणजे आजच्या युगात बघू शकतो. पण समहाऊ
बुद्धांच्या बाबतीत तसं झालं नाही. बुद्धांच्या उपदेशाचा चुकीचा अर्थ काढला गेलेला नाही, कारण ते त्यावेळेस त्यांनी कंपाईल करून ठेवलेलं होतं आणि त्यांचे शिष्य हे सक्षम होते म्हणजे ते इंटरप्रिट करायला आणि आर्ग्युमेंटसाठी पण ते. तर पुढे ती परंपरा म्हणजे आजपर्यंत ती परंपरा आहे. बुद्ध गेल्यानंतर सुद्धा आपल्याला बुद्धाचे उपदेश आपल्याला आपल्या समोर आहेत, ज्याच्यावर आपण जातकामार्फत चर्चा करतो. तर माटे सरांचा खूप खूप म्हणजे अभिनंदन आणि तुमचा असा सहभाग नेहमी मिळत राहो अशी विनंती करतो, शुभेच्छा देतो तुम्हाला. आणि या अजून या अनुषंगाने जे काही 2-3 मुद्दे आलेले आहेत ते सर मी आपल्या परवानगीने मी सांगतो. त्यातला म्हणजे जे प्रश्न विचारले गेलेले आहे आपले जे उपासक उपासिका जे आहेत किंवा श्रोते जे आहे हे गेल्या 4-4.5 वर्षापासून म्हणजे आता 5 वर्ष होत येत आहे. तर त्यांनी ते म्हणजे कंटिन्यू ते लेक्चर ऐकत असतात. जर हजर नसले तर नंतर ते युट्यूबवर ऐकत असतात आणि त्यांचा बऱ्यापैकी म्हणजे काय म्हणू आपण पार्श्वभूमी तयार झालेली आहे किंवा पृष्ठभूमी तयार झालेली आहे धम्म समजून घेण्याचे आणि इतरांना सांगायचे. त्यामुळे त्यांच्या प्रश्न पण तसेच असतात आणि काही लोक नवीन येऊ शकतात कारण प्रत्येक वेळेस नवीन क्राऊड येत असतो आणि त्यांना मग थोडंसं सरप्राइझिंग असतात. आपण हे जे काही विषय हाताळतो म्हणजे ब्रह्मलोक असेल किंवा देवलोक असेल, पुनर्जन्म असेल, काही चमत्कार असेल, अशा काही गोष्टी एकदम पहिल्यांदा ऐकल्यामुळे बऱ्याच वेळा थोडेसे कन्फ्युजन होऊ शकतंय. तर ते नैसर्गिक आहे आणि आपण त्यांना म्हणजे सांगत असतो की आधीचे खूप व्हिडिओ याच्यावर झालेले आहेत, लेक्चर झालेले आहेत अनेक वक्त्यांचे. तर हळूहळू जेव्हा तुम्ही ऐकाल तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्यातला जे काही प्रश्न विचारले त्याचे माझ्या तऱ्हेनं मी थोडस अजून त्यात ऍडिशन करतो उत्तराची की म्हणजे बुद्ध 3 वेळेस श्रीलंकेत गेलेले आहेत असा उल्लेख आपल्याला महावंश दीपवंशामध्ये किंवा श्रीलंकन लिटरेचर मध्ये मिळतो. ही त्यांची धारणा आहे आणि खूप स्ट्रॉंग म्हणजे त्यांचा म्हणजे त्याच्यावर विश्वास आहे की बुद्ध आपल्याकडे आलेले आहेत. आता इकडच्या याच्यात आपल्याला दिसत नाही की ते श्रीलंकेत गेलेले आहेत, पण श्रीलंकेवाले म्हणजे एकदा नाही, दोनदा नाही, 3दा आले आहेत. पण नुसतं आले नाही तर त्यांनी काय केलेलं आहे ते पण यक्षाचं कसं दमन केलेलं आहे, नागाचं कसं दमन केलेलं आहे, बाकी त्यांच्या श्रीलंकन जनतेवरचं संकट कसं दूर केलेलं आहे त्याचे संदर्भ आपल्याला महावंशामध्ये मिळतात. तर आपल्याला हे पण माहित आहे किंवा सरांनी पण सांगितलेलं आहे की बुद्ध जेव्हा ध्यानात बसायचे किंवा सकाळी मेडिटेशनला बसायचे ना तर पूर्ण कॉस्मॉलॉजीचा ते विचार करायचे आणि धम्माच्या रडारवर कोण येत आहे त्यांना आणि काय केलं की त्यांना म्हणजे धम्म चांगला कळेल किंवा काहीतरी फल प्राप्त होईल त्याचा ते अभ्यास करायचे आणि मग ते निमित्त तयार करून त्या उपासक उपासिका किंवा भिक्खू भिक्खुनी जे असतील त्यांच्याजवळ ते जायचे, कधी स्वतःहून जायचे, कधी ते आल्यावर त्यांना उपदेश द्यायचे. आणि असं पण म्हटलं गेलेलं आहे म्हणजे एका ठिकाणी म्हणजे माटे सरांना त्यांच्या थेसिस मध्ये आले पण असेल की एक देवता जी आहे ती एका भिक्खूला म्हणजे काही प्रश्न विचारते तर ते भिक्खू म्हणतात की तू बुद्धांकडे जाऊन तो प्रश्न विचार ना, मला विचारल्यापेक्षा ते चांगल्या तऱ्हेने उत्तर देतील. तर ते म्हणतात, ती देवता म्हणते की नाही, बुद्धाकडे ना प्रश्न विचारणाऱ्या देवतांची खूप गर्दी असते आणि त्यात जे सिनियर जे वरिष्ठ देवता जे असतात त्यांना पहिला प्रेफरन्स असतो, ते पुढे असतात आणि माझ्यासारखे कनिष्ठ देवता जे आहेत त्या मागे असतात. आम्हाला म्हणजे संधी मिळत नाही प्रश्न विचारायचे. तर आपल्याला हे माहित आहे की ते म्हणजे रात्रभर म्हणजे देवतांनी घेरलेले असायचे आणि त्यांच्याशी ते संवाद साधायचे. असे अनेक संदर्भ आपल्याला मिळतात आणि हे सगळं जे आहे हे चित्ताचं बल आहे, चित्ताच्या शुद्धतेचं बल आहे आणि बुद्धाचे जे 10 बल आहे सरांनी सांगितलेलं आहे त्यातून ते म्हणजे ब्रह्मलोकातही जाऊ शकत होते, तावतीस लोकातही जाऊ शकत होते किंवा डायरेक्ट म्हणजे सरांनी ब्रह्माबद्दल सांगितलं ना तर त्यांनी एका क्षणात ते तिथे गेलेले आहेत आणि त्यांची जी मिथ्या दृष्टी आहे ती दूर केलेली आहे असे संदर्भ आपल्याला मिळतात. तर चित्ताने चित्ताशी बोलायला जो म्हणजे तो एक प्रकार आहे
व्हायब्रेशन्सने हे, आणि बुद्धाकडे ते त्या अभिज्ञा पण होत्या, त्या इद्धी पण होत्या की ते परचित्त ज्ञान आपल्याला कळतंय. बऱ्याच वेळा आपण धम्मपद अट्टकथामध्ये पण बघितलं, जातक अट्टकथामध्ये पण बघितलं की एखादा भिक्खू खूप दूर उभा आहे किंवा काही वेगळा म्हणजे आत्महत्येचा प्रयत्न करत आहे किंवा त्याला अनंत फल प्राप्त होणार आहे, असं काही असलं तर बुद्ध बसल्या बसल्या त्याला म्हणजे डायरेक्शन द्यायचे की तू असं कर, किंवा इतरांना डायरेक्शन द्यायचं की त्याला डिस्टर्ब करू नको. आत्महत्या करणारा भिक्खूला त्यांनी असं काही गाथा सांगितले तर तो आत्महत्या करणारा भिक्खू मागे आला, नारंत झाला. तर हे बुद्धाचे म्हणजे उपाय कौशल्य आहे, टेक्निक्स आहे, लॉजिक्स आहे. हे जेव्हा आपण म्हणजे एक एक कथा वाचतो किंवा सुत्त वाचतो तेव्हा हळूहळू आपल्याला त्या गोष्टी समजणं चालू होतात. म्हणून काही लोक जे नवीन असतात ना तर ते थोडेसे कन्फ्युज होतात की हे कसं आहे. कारण तुम्ही 5-25 कथा ऐकल्या किंवा वाचल्या ना तर तुम्हाला नक्कीच त्या तुमच्या ज्ञानात भर पडेल आणि ती कन्सेप्ट समजायला तुम्हाला फरक पडेल. तर मी आता सांगितलं की बुद्ध बऱ्याच वेळा म्हणजे देवतांनी घेरलेले असायचे किंवा ते अनेक देव लोकात सहज जायचे आणि चर्चा करायचे. तर ते श्रीलंकेत सहज जाऊ शकतात असं मला वाटतंय. आणि श्रीलंकन लोकांची जी धारणा आहे ती म्हणजे खरी मानायला काही हरकत नाही. पण असो, म्हणजे तीच पार्श्वभूमी असेल म्हणूनच थेर महेंद्र जेव्हा श्रीलंकेत गेले तर तिथे बुद्ध धम्म एवढा म्हणजे स्ट्रॉंगली इस्टॅब्लिश झालेला आहे. तर असे अनेक कारण त्यात असू शकतात. महावंशात जे उल्लेख आलेला आहे बुद्धांच्या 3 गोष्टीबद्दल. नंतर सगळ्यात महत्वाचं जे कन्फ्युजन होत आहे बुद्ध धम्मातली देव संकल्पना, म्हणजे पाटे सरांनी सांगितलेले आहे की आपण इतर धर्माच्या ज्या देव संकल्पना असतो ना त्या आपण म्हणजे आपल्यावर दिवस रात्र त्याचा वर्षाव होत असतो आणि त्या कन्सेप्ट लहानपणापासून आपल्याला इतर धर्माच्या देव संकल्पना आपल्याला म्हणजे माहित असतात किंवा आपल्या डोक्यात असतात त्या, आणि आपण मानत नाही ते, कारण आपण ते फेकून दिलेलं आहे की माझा कर्मावर विश्वास आहे ना, माझा दैवावर विश्वास नाही आहे असं आपण जे म्हणतो. किंवा बाबासाहेबांनी पण जे सांगितलेलं आहे की मी याला मानणार नाही, त्याला मानणार नाही, मी हे करणार नाही, मी बुद्धालाच मानेल है ना, धम्माच्या मार्गावर चालेल, हे त्यांनी जे सांगितलेलं आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांना म्हणजे इकडे तर असं दिसतंय तिकडे तर तसं सांगितलेलं आहे. तर याची पार्श्वभूमी हेच आहे की आपल्याला देव संकल्पनाबद्दल जे काही ऐकलेलं आहे ना त्याच्या एकदम त्यानुसार आपण बघतो. पण बुद्ध धर्मातली देव संकल्पना आणि इतर धर्मातले किंवा पंथातले देव संकल्पना याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. तिथे देव हा अंतिम सांगितला गेलेला आहे आणि तो सर्वश्रेष्ठ आहे, तोच जन्म देतो, तोच पाळतो आणि तोच तुम्हाला घेऊन जातो. किंवा मग आपण खूप पुण्य केलं, देवाचा धावा केला, नामकरण केलं, उपास तापास केला, कर्मकांड केलं, त्याला प्रसन्न केलं तर मग तो तुम्हाला म्हणजे तुमचे कामं करून देईल, तुमच्या अडचणी दूर करेल वगैरे वगैरे. हे जे काही कर्मकांड बेसिस त्या आधारे जो काही सांगितला जातो देव संकल्पना, किंवा मेल्यानंतर तुम्हाला देवानं बोलवलं, देवाकडे गेले, देवाकडे जायचं, असं हे सांगितलं गेलेलं आहे. पण एकदम त्याच्या विपरीत किंवा त्याच्यापेक्षा खूप श्रेष्ठ देव संकल्पना बुद्ध धर्मात आहे की मनुष्यासारखे देव सुद्धा मरणधर्मी आहेत. त्यांचं पण लाईफ स्पॅन असतं, ते पण मृत्यू पावतात आणि नवीन जन्म घेतात. आणि त्याचे पण म्हणजे देवापेक्षा देवांचे अनेक स्तर आहेत जे 31 प्लेन्स सांगतात, त्यातलं ब्रह्मालोक एक आहे. तर यांच्या चित्ताची जी शुद्धता आहे, प्युरिटी ऑफ माइंड जे आहे, त्याच्यावर त्यांचे स्तर ठरलेले आहे जे बुद्ध धम्मातच आहे, दुसरीकडे नाही आहे. 31 लोक जे आहेत फक्त बुद्ध धम्मातच आहे, दुसरीकडे नाही. इतर धर्मात जेवढे देवतांची संख्या आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने बुद्ध धर्मात देवतांची संख्या आहे आणि त्याचं विश्लेषण आहे. हा एक अभ्यासाचा विषय आहे. आपण म्हणजे भौतिक पातळीवर जेव्हा धम्म समजून घ्यायचा प्रयत्न करतो तेव्हा आपण म्हणजे दान करा, क्रोध ठेवू नका, शिलाचं पालन करा, हे आपण शिकतो. म्हणजे किंवा पंचशिलामध्ये जे जे काही येत आहे त्याचं पालन करा, हे आपण भौतिक पातळीवर करायचा प्रयत्न करतो किंवा सांगितलं जातं आपल्याला. पण त्याच्या पलीकडे सरांनी जे सांगितलं की मृत्यूनंतर जीवन आहे का, तर नक्कीच आहे. बाबासाहेबांनी पण सांगितलं पुनर्जन्म होतो काय, तर उत्तर होकारात्मक दिलेलं आहे. फक्त त्याचं जे सरळ सोट हे नाही की मी मेल्यावर मीच उत्पन्न होतो, असं सरळ सरळ नाही.
बाबासाहेबांनी त्यांच्या ग्रंथात व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय. बुद्धांनी तर अनेक सुत्तांमधून ते सांगायचा प्रयत्न केलेला आहे. 31 प्लेन्स लेक्चर पण युट्यूबवर उपलब्ध आहे, याच याच्यावर झालेलं आहे, किंवा अभिधम्माचे किंवा इतर जे लेक्चर्स आहेत ते युट्यूबवर उपलब्ध आहे. तर देव संकल्पना इतर ठिकाणी जी आहे ती बुद्ध धर्मात नाही. देव सर्वश्रेष्ठ नाही आहे. म्हणजे अनेक भिक्खू जे अरंत आहेत किंवा स्वतःपन्न झालेले देव त्यांना येऊन वंदन करतात, मान सन्मान करतात, असं आपण बघितलेलं आहे. आणि बुद्ध तर सत्ता देव मनुष्यानं म्हटलेलं आहे. म्हणजे बुद्ध तर मनुष्यच होते ना, पण त्यांचं चित्त एवढं शुद्ध झालं होतं किंवा त्यांचं बल एवढं होतं की सर्व देवता म्हणजे मनुष्यच नाही तर सर्व देवता त्यांना वंदन करायचे आणि आचार्य मानायचे. तर समजलं इकडची देव संकल्पना कशी आहे, तिकडची देव संकल्पना. तुमच्या कामावर बुद्धाने जास्त जोर दिलेला आहे. तुमच्या कुशल कामावर त्यांनी जास्त भर दिलेला आहे. अकुशल करू नका ते सांगितलंय. चित्त कसं ठेवावं, मृत्यू समय कसं राहावं, कर्मकांडापासून कसं दूर राहावं, हे सगळं बुद्धाने सांगितलेलं आहे. आणि त्यात काहीही बदल नाहीये जेव्हा आपण त्या संकल्पना समजून घेतो. देवतांना पण सांगितलं आहे किंवा कित्येक मनुष्य देवलोकात कसे उत्पन्न झाले त्यांच्या कुशल कामामुळे. आपल्याला विमान वस्तू सारख्या म्हणजे ग्रंथ आपल्याला आहेत आणि अनेक सुत्तांमधून ते मिळतात. तर हा फार मोठा विषय आहे. म्हणजे सर जर त्याच्यावर PhD करत असतील तर समजून घ्या की तो किती मोठा विषय आहे. म्हणजे कॉस्मॉलॉजी हा काही छोटा विषय नाही आहे आणि बुद्धिस्ट कॉस्मॉलॉजी हा म्हणजे याच्यापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही. म्हणून तर सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले ना. या कॉस्मॉलॉजीमध्ये सर्वश्रेष्ठ जर कोण असेल तर बुद्ध असेल, कारण त्यांना सगळ्या गोष्टीचं ते सर्वज्ञ होते, सगळ्या गोष्टीचं ज्ञान त्यांना होतं. तो एक आहे. म्हणून ती देव संकल्पना म्हणजे कन्फ्युजन नाही व्हायला पाहिजे असं मला वाटतंय. आणि एक जो प्रश्न विचारला होता मला वाटतं महेंद्र जाधव की आणि कुणीतरी दुसऱ्यांनी प्रश्न नाव लक्षात नाही माझ्या, की तरंग कसे मोजायचे. तर तरंग म्हणजे आजचं जे सायन्स आहे त्याने ते तरंग कसे मोजायचे. तर तरंग हे मोजायचे नसतात तर ते अनुभवायचे असतात. व्हायब्रेशन्स जे आहे ना आपल्या चित्ताद्वारे त्या समजून घ्यायच्या असतात, फील करायच्या असतात. आणि म्हणून बुद्ध जेव्हा मेडिटेशनला बसायचे तर इतरांच्या चित्तात काय चालू आहे किंवा म्हणजे ब्रह्मलोकात किंवा इतर देवतांच्या चित्तात काय चालू आहे एवढी त्यांची म्हणजे त्यांची पॉवर होती, एवढी शक्ती होती, ते तरंग समजून घेण्याचे. आणि मी तुम्हाला आधी जे सांगितलं ना की बुद्ध बसल्या बसल्या कोणाला डायरेक्शन द्यायचे दूरच्या ठिकाणी, तर ते व्हायब्रेशन्सद्वारेच ते सांगायचे. तर ते त्याचं असं अंतर किंवा वजन तसं नसतंय. त्या लहरी ज्या असतात त्याचा फक्त फोर्स जो असतो तो म्हणजे तो मोजता येईल समजून घ्या. पण इथे तर हे एकदम म्हणजे बियॉन्ड सायन्स त्यांचं ज्ञान किंवा पॉवर आहे असं आपल्याला दिसतंय. तर तरंग जे आहेत आपण जेव्हा विपश्यना करतो तर आपण आपल्या शरीरातील तरंग बघतो किंवा व्हायब्रेशन बघतो. तर हे सगळं तरंगावरच तर आहे, सगळं व्हायब्रेशन्सवर तर आहे. आता आपण एखाद्याचा 10 नंबरी मोबाईल नंबर असतो, ठीक आहे, आणि तुम्ही जर म्हणजे तुमच्या घरच्या व्यक्तीला जर फोन करायचा असेल आणि तो शेजारीच असेल तुमच्या, म्हणजे एकाच सोफ्यावर तुम्ही दोघं बसलेले असेल, तर तुम्ही तिथल्या तिथे फोन लावला तर बराबर तो लागेल. पण त्यातला एक नंबर सुद्धा चुकला किंवा शेवटचा एक नंबर जर चुकला तो होऊ शकतो तो म्हणजे त्या लहरीद्वारे तो दुसरा नंबर व्यक्ती कलकत्त्याला किंवा अमेरिकेतही असू शकते, पण बराबर त्याला तो फोन लागेल. एक नंबर फक्त. असं नाही की एक नंबर म्हणजे शेजारी लागेल, 2 नंबर म्हणजे अजून त्याच्या पलीकडे लागेल, असं नाहीये. ती हे जे गणित आहे व्हायब्रेशन्सचे, जे सायन्सचे विद्यार्थी किंवा टेक्निकल पर्सन आहे ते अधिक तऱ्हेनं समजू शकतील, समजावून सांगू शकतील. तर असे काही मुद्दे मला याच्यात सांगावेसे वाटले. आणि माटे सरांनी खूप चांगलं सांगितलंय आणि त्यांच्याजवळ खूप म्हणजे स्टॉक आहे ज्ञानाचा आणि त्याचा आपल्याला पुरेपूर उपयोग करून घ्यायचा आहे. त्यामुळे तुम्ही जे प्रश्न विचारलेले आहेत ते नक्कीच म्हणजे प्रेरणा देणारे आहेत. आणि काही प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडून नसतील मिळाले असं वाटतंय किंवा काही प्रश्न तुम्हाला विचारायचे असतील तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण म्हणजे जेव्हा जेव्हा त्यांना संधी देणार आहे तर ते सविस्तरपणे ते सांगणारच आहे.
आणि हा संवाद जो आहे प्रश्न उत्तराचा जो संवाद आहे साकच्या आहे ती ही नेहमी व्हायला पाहिजे. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी प्रश्न विचारले त्यांचे सगळ्यांचे मी आभार मानतो आणि इथे थांबतो. सगळ्याचं मंगल हो. साधू साधू साधू. जय भीम. साधू 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 साधू. सर खूप खूप धन्यवाद सर. तुमचे मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लाभत असते. असेच मार्गदर्शन नेहमी मिळत राहो ही सदिच्छा. धन्यवाद सर्व धम्म साकतच्या व पीपीटी टीमचे, ज्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम आपण यशस्वीरित्या पार पाडू शकतो. तसेच मी धन्यवाद देते USA मधून संजय गायधनी सर, वैशाली गायधनी मॅम यांना, जे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करतातच. याशिवाय या कार्यक्रमाचे आपण जे YouTubeवर रेकॉर्डेड व्हिडिओ पाहू शकतो हे त्यांच्या अथक परिश्रमामुळेच. सर्वात महत्वाचे मी धन्यवाद देते आपल्या सर्व उपासक उपासिका यांना, जे नेहमी या कार्यक्रमाला हजर राहून जीवनात बुद्ध वचन आचरणात आणण्यासाठी या धम्म मार्गदर्शनाचा लाभ घेत असतात. आपली ही लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच कुटुंब आणि नातेवाईकांसोबत आणि शक्य असल्यास इतर ग्रुप्समध्ये सुद्धा जरूर शेअर करा, जेणेकरून आपण धम्माच्या छायेत कोणते ज्ञान मिळवत आहोत ते इतरांपर्यंत पोहोचूया. ते सुद्धा या निब्बाणाच्या दिशेने वाटचाल करो. सर्वांचे जीवन सुखी हो. सर्वांचे खूप मंगल हो. सर्वांना हिताचा सुखाचा मार्ग लाभो. या पुण्यात वसुंधरा साक्षर आहो. आपण आज इथेच थांबत आहोत. सर्वांना नमो बुद्धाय. जय भीम. आजच्या कार्यक्रमाची समाप्ती मी आदरणीय नलिमा गणवीर मॅडम यांना धम्मपालन गाथेने करावी अशी विनंती करत आहे. निलिमा गणवीर मॅडम. सब्ब पापस्य अकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्त पर्योदपनं एतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परामि च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च अपंति सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति धम्मं नपमज्जति नत्थि मे शरणं बुद्धो मे शरणं एतेन सज्जवर्जेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं धम्मो मे शरणं एतेन सज्जवर्जेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं संघो मे शरणं एतेन सज्जवर्जेन होतु मे जयमङ्गलम् साधु साधु साधु.